नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आनंद हा आनंदाचा क्षण आहे जो आपल्या मनाला आनंददायक वाटतो आणि तो मिळवायचा असतो. ध्येय निश्चित करून सकारात्मक लोकांसह स्वतःला वेढून कृतज्ञतेचा सराव करून आणि वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करून तुम्ही आनंद मिळवू शकता. आनंद आतून सकारात्मक दिनचर्येतून येतो आणि विविध तंत्रे अंमलात आणल्याने जीवनातील चढ उतारांवर नेव्हिगेट करण्यात मदत होऊ शकते. आनंद मिळू शकतो अगदी अंधारातही जर एखाद्याने फक्त प्रकाश चालू करणे लक्षात ठेवले तर. तुम्हाला अधिक परिपूर्ण जीवन जगायचं आहे का? येथे तुम्ही 9 सोप्या जीवन बदलणारे मार्ग शोधू शकाल जे तुम्हाला दैनंदिन जीवनात आनंद मिळवण्यात मदत करू शकतात. जसे आपण सर्व जाणतो, आनंद ही एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आनंद मिळतो तो दुसऱ्याला आनंद देईल असे नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देईल, जसे की मला जगात आनंद कुठे मिळेल, एकटा आनंद कसा शोधायचा किंवा इतर प्रश्न असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला आशा आहे की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आनंदात सुधारणा कशी करावी आणि तुमच्या आयुष्याला परिपूर्णतेने कसे जगता येईल याविषयी प्रायोगिक अंतर्दृष्टी मिळेल. आनंद म्हणजे काय? आनंदाची व्याख्या आनंद किंवा आनंदाचा क्षण अशी केली जाऊ शकते ज्यामध्ये राहणे किंवा आनंद घेणे आपल्या मनाला आनंददायी वाटते. आपण मानव म्हणून आनंदाची आसभाळ करतो आणि आपले मन ज्या अंतिम प्रश्नांचे उत्तर शोधते ते म्हणजे मला आनंद कुठे मिळेल. खरं तर आपण करत असलेले प्रत्येक कार्य आनंद शोधण्याच्या अंतिम ध्येयाने केले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही कमावण्यासाठी रोज काम करता. कमाई तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करेल आणि शेवटी तुम्हाला आनंद देईल. एखादी व्यक्ती दररोज खेळू शकते कारण यामुळे त्यांना आनंद होतो. शिवाय केवळ चांगल्या साधनांनी सुख प्राप्त होत नाही, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयी देखील त्यांचे सेवन केल्यावर जाणवणाऱ्या आनंदाचा परिणाम म्हणून तयार होतात. शेवटी आनंद ही एखाद्याच्या जीवनातील कल्याण आणि परिपूर्णतेची भावना आहे. पण आनंदातही टोकाचा घटक असतो. हे सहसा खरे आनंद म्हणून ओळखले जाते. लहान आणि तात्पुरत्या सुखांचा पलीकडे जाणारी गोष्ट म्हणजे खरा आनंद. ही अंतिम पूर्णता आहे आणि त्यात मनशांती, सामाजिक सौहार्द्र आणि इतरांचे कल्याण समाविष्ट आहे. प्रत्येकासाठी आनंद ही वेगळी गोष्ट आहे. काहींसाठी ते भव्य घराचे मालक असू शकते, तर इतरांसाठी ते दिवसातून 3 वेळेचे जेवण घेत असावे. या व्यतिरिक्त आनंद देखील समाधानाच्या प्रमाणात आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात जितकी अधिक समाधानी असते तितकीच ती अधिक आनंदी असते. साधे नियमित बदल तुमच्या आनंदावर लक्षणीय परिणाम देऊ शकतात. कृतज्ञतेचा सराव करण्यापासून निसर्गात वेळ घालवण्यापर्यंत आनंद वाढवण्याचे आणि तुमचे सामान्य कल्याण वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. दैनंदिन जीवनात आनंद शोधण्यासाठी प्रथम स्वतःची काळजी घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. तुम्ही उद्दिष्टे बनवून स्वतःची काळजी घेण्याची दिनचर्या तयार करून आणि तुमच्या जीवनात मूल्य जोडून अधिक आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगू शकता. हे तुमचा दृष्टिकोन आणि मूड कसा सुधारू शकतात हे पाहण्यासाठी या 9 दिनचर्या तुमच्या दिवसात लागू करण्याचा विचार करा. नंबर 1, नेहमी सुधारत राहा. स्वतःमध्ये सुधारणा करून तुम्ही तुमच्या जीवनात आनंद मिळवू शकता. नवीन छंद वापरणे असो किंवा नवीन कौशल्य शिकणे असो, वैयक्तिक वाढीची कृती, पूर्णता आणि आनंदाची भावना असू शकते. तुम्हाला नेहमी सुधारण्यात मदत करण्यासाठी काही टिपा आहेत. स्वतःसाठी गोल सेट करा. जेव्हा
तुम्ही वैयक्तिक विकासाच्या मार्गावर असता तेव्हा उद्दिष्टे तुम्हाला प्रेरणा आणि दिशा देऊ शकतात. तुमची उद्दिष्टे लिहा आणि ती साध्य करण्यासाठी योजना तयार करा. नवीन काहीतरी शिका. दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी स्वतःला आव्हान द्या. हे नवीन शब्द किंवा नवीन कौशल्यासारखे काहीतरी मोठे असू शकते. नंबर 2, आनंदी लोकांसह स्वतःला वेढून द्या. तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता त्यांचा तुमच्या आनंदावर मोठा प्रभाव पडतो. म्हणून आनंदी आणि सकारात्मक लोकांसह स्वतःला वेढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा मूड आणि एकूणच कल्याण सुधारू शकते. तुम्हाला आनंदी लोकांमध्ये वेढण्यात मदत करण्यासाठी खालील टिप्स विचारात घ्या. सकारात्मक लोक शोधा. जे लोक नेहमी आनंदी आणि सकारात्मक असतात त्यांना शोधा. ते सहकारी, नातेवाईक किंवा मित्र असू शकतात. गट किंवा क्लबमध्ये सामील व्हा. संस्था किंवा क्लबमध्ये सामील होण्यामुळे तुम्हाला तुमच्यासारखा आवडी आणि विश्वास असलेल्या इतरांना भेटण्यास मदत होऊ शकते. स्वयंसेवा. नवीन मित्र बनवण्याची आणि सकारात्मक कारणासाठी योगदान देण्याची ही एक विलक्षण संधी आहे. नंबर 3, कमी अपेक्षा करा. तुमच्या आनंदातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे अवास्तव अपेक्षा. जेव्हा तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्ही स्वतःला निराशा आणि दुःखासाठी सेट करता. खूप अपेक्षा करण्याऐवजी प्रयत्न करा. आपण काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींबद्दल काळजी करण्याऐवजी तुम्ही काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींबद्दल काळजी करण्याऐवजी तुम्ही काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. लहान विजय साजरा करा. मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी एकट्याने आनंद कसा मिळवायचा आणि लहान विजयांचा आनंद घ्या. क्षणात जगा. माइंडफुलनेसचा सराव करण्याचा प्रयत्न करा आणि वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळ किंवा भविष्याबद्दल काळजी करण्याऐवजी या क्षणात जगा. नंबर 4, स्वतःची इतरांशी तुलना करू नका. स्वतःची इतरांशी तुलना करणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु यामुळे अपुरेपणा आणि दुःखाची भावना येऊ शकते. तसेच जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये आनंद कसा मिळवावा या प्रश्नावर उपाय शोधत असाल तर हा एकमेव उपाय आहे. इतरांकडे काय आहे किंवा काय साध्य आहे यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रयत्न करा. स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनोखा मार्ग असतो, म्हणून इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तुमची स्वतःची उपलब्धी साजरी करा. इतरांच्या यशाचा मत्सर वाटण्याऐवजी कितीही मोठा किंवा छोटा असो, स्वतःचा विजय साजरा करा. सोशल मीडियाची तुलना टाळा. सोशल मीडियाची तुलना तुमच्या आनंदाला आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचवेल. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मर्यादित करणे आणि स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळणे कधीही चांगले. नंबर 5, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. जीवनात
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या आनंदाच्या स्तरावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. खालील टिपा तुम्हाला आशावादी दृष्टिकोन स्वीकारण्यात मदत करतील. कृतज्ञतेचा सराव करा. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी दररोज थोडा वेळ घालवा. मग ते कितीही लहान असेल तरीही हे तुम्हाला तुमचे लक्ष आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे वळण्यात मदत करू शकते. स्वतःला सकारात्मकतेने घेरून टाका. जे तुम्हाला प्रेरणा देतात आणि प्रोत्साहन देतात त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि शक्य तितकेच नकारात्मक प्रभाव टाळण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक स्वसंवादाचा सराव करा. स्वतःशी नम्र व्हा आणि आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करताना पुष्टीकरण आणि सकारात्मक स्वसंवाद वापरा. हसा आणि हसा. तुम्हाला तसे वाटत नसतानाही हसणे आणि हसवणे तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटू शकते. नंबर 6. कृतज्ञतेचा सराव करा. कृतज्ञतेचा सराव करण्यामध्ये जाणून बुजून आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे समाविष्ट आहे. कृतज्ञतेचा सराव करण्यासाठी येथे सूचना आहेत. कितीही लहान असले तरीही प्रत्येक दिवसासाठी आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्या लक्षात ठेवा. इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हा साधा संदेश किंवा भावनिक संभाषण असला तरीही तुमच्या आयुष्यातील लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा ज्यांचा तुमच्यावर खूप प्रभाव पडला आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओला शेअर करा. वास्तविकता स्वीकारा. नंबर 7. ध्यान एक्सप्लोर करा. ध्यान ही एक माइंडफुलनेस सराव आहे ज्यामध्ये मनाला वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. तणाव आणि चिंता कमी करणे आणि सामान्य कल्याण वाढवणे यासह शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे सिद्ध झाले आहे. ध्यान शिकण्यासाठी खालील काही मुद्दे आहेत. लहान प्रारंभ करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात फक्त काही मिनिटाच्या ध्यानाने करा आणि जसजशी तुम्हाला सरावाची सवय होईल तसतसा वेळ वाढवा. एक शांत जागा शोधा. शांततापूर्ण आणि विचलित न होणारे स्थान निवडा. मार्गदर्शित ध्यान वापरा. तुम्ही असंख्य मार्गदर्शित ध्यान संसाधने वापरू शकता. यामध्ये ॲप्स किंवा ऑनलाईन व्हिडिओचा समावेश आहे. धीर धरा आणि निर्णायक व्हा. तुम्हाला योग्य गोष्टी मिळवण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ध्यान करण्याच्या क्षमतेसाठी चिकाटी आणि प्रभुत्व मिळवण्यासाठी वेळ आवश्यक आहे. नंबर 8. तुमच्या ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करा. आनंद शोधण्यात तुमच्या ध्येयामध्ये काही महत्त्वाचे बदल करणे समाविष्ट असू शकते. कधीकधी आपण एखादे विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यात इतके व्यस्त होतो की ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे किंवा आपल्या मूल्यांशी सुसंगत आहे का याचे मूल्यांकन करण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तुमच्या उद्दिष्टांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी हे वापरून पहा. तुमची सध्याची उद्दिष्टे तपासा आणि तुमच्यासाठी त्यांचे महत्त्व आणि मूल्य आहे का ते पहा. तुमची उद्दिष्टे प्रत्यक्षात शक्य आहेत का याचा विचार करा आणि नसल्यास त्यांना अधिक वास्तववादी म्हणून बदलण्याचा विचार करा. तुमची उद्दिष्टे गाठण्यासाठी
तुमच्या वेळापत्रकाचे पुनर्मूल्यांकन करा आणि अधिक वेळ आवश्यक असल्यास ते जोडण्याचा विचार करा. नवीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमचे प्राधान्यक्रम बदलण्यास तयार व्हा, जे तुमच्या विद्यमान प्राधान्यक्रमाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळतील. नंबर 9. आजसाठी जगा. जर तुम्हाला माझ्या आयुष्यात आनंद कुठे मिळेल हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त आजच जगायचं आहे. आनंदी राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे या क्षणात जगणे. जर तुम्ही भूतकाळाच्या किंवा भविष्याच्या विचारांमध्ये व्यस्त असाल तर तुम्ही वर्तमानात क्षण सहजपणे गमावू शकता. खालील टिपा तुम्हाला आज जगण्यात मदत करतील. सावध राहा आणि वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आनंददायक आणि प्रेरणादायी वाटणाऱ्या क्रियाकलापांमध्ये भाग घ्या. स्वतःला सकारात्मक प्रेरणादायी व्यक्तींनी वेढून घ्या. भूतकाळ किंवा भविष्याबद्दल चिंता करणे सोडून द्या आणि आत्तावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक आठवणी आठवा. सकारात्मक आठवणी स्मरण केल्याने तुम्हाला जीवनातील चांगल्या गोष्टींची प्रशंसा करण्यास मदत होऊ शकते. हे कृतज्ञता आणि समाधानाच्या भावनांना देखील प्रोत्साहन देते. या व्यतिरिक्त हे एक स्मरणपत्र म्हणून काम करू शकते की जीवनातील साध्या क्षणामध्ये आनंद मिळू शकतो. असे करण्याचे काही मार्ग येथे आहेत. आनंदी आठवणीचे स्क्रॅपबुक किंवा फोटो अल्बम तयार करा. प्रिय व्यक्तीसोबत सकारात्मक आठवणी शेअर करा. भूतकाळातील सकारात्मक अनुभवांबद्दल जर्नलमध्ये लिहा. सकारात्मक आठवणी जागृत करण्यासाठी तुम्ही विशिष्ट वास किंवा चव यासारखे संवेदी ट्रिगर देखील वापरू शकता. 1. स्वतःची काळजी विधी शोधा. आनंदासाठी स्वतःची काळजी घेणे ही सर्वात महत्त्वाची सवय आहे. तुमच्यासाठी उपयुक्त अशी स्वकाळजी विधी शोधून तुम्ही आराम करू शकता, रिचार्ज करू शकता आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन राखू शकता. तुमची सेल्फ केअर रूटीन तयार करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही पॉइंटर आहेत. तुम्हाला तुमच्यासाठी उपयुक्त असे काहीतरी सापडेपर्यंत अनेक गोष्टी वापरून पहा. हे गरम पाण्याने आंघोळ करण्यापासून योगाभ्यास करणे किंवा धावण्यापर्यंत काहीही असू शकते. प्रत्येक दिवशी किंवा दर आठवड्याला तुमच्या आवडीच्या सेल्फ केअर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यासाठी वेळ बाजूला ठेवा. स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. स्वतःची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेला वेळ दिल्याबद्दल दोषी मानू नका. तुमच्या सेल्फ केअर ॲक्टिव्हिटी दरम्यान सावध राहा आणि सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा. तुमची सेल्फ केअर रूटीन तुम्हाला आनंद आणि विश्रांती देत राहते हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार समायोजित करा. निसर्गात प्रवेश करा. आपल्या आनंद आणि कल्याण सुधारण्यासाठी निसर्गात वेळ घालवा. बाहेर वेळ घालवल्यानंतर तुम्हाला अधिक आनंदी, कमी तणाव आणि अधिक उत्साही वाटू शकते. खालील गोष्टी करून तुमचा आनंद वाढवण्यासाठी निसर्गात रममाण व्हा. फेरफटका मारण्यासाठी जवळच्या उद्यानाला किंवा निसर्ग राखीव जागेला भेट द्या. ग्रामीण भागात किंवा डोंगरावर फेरफटका मारा. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी कॅम्पिंग ट्रिपची योजना करा. जवळच्या तलावात किंवा समुद्रात डुबकी मारा. शाश्वत आनंदाचा आपला मार्ग. शेवटी आनंद आपल्या स्वतःशिवाय इतरात
सापडत नाही. ही एक मानसिकता आहे जी मुद्दाम नित्यक्रम आणि पद्धतीने विकसित केली जाऊ शकते. या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या तुमच्या आनंद वाढवण्याच्या 9 सोप्या मार्गामध्ये शारीरिक व्यायाम आणि निसर्गात वेळ घालवण्यापासून कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांचा सराव करण्यापर्यंत विविध तंत्राचा समावेश आहे. या दिनचर्या तुमच्या दिवसात अंमलात आणून तुम्ही तुमची कल्याण आणि आनंदाची सामान्य भावना वाढवू शकता. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या सर्व रणनीती तुमच्यासाठी प्रभावी असू शकत नाहीत आणि काय ते शोधण्यासाठी प्रयोग करणे ठीक आहे. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की जीवनातील चढ उतार सामान्य असतात आणि आनंद ही स्थिर स्थिती नसते. तथापि जीवनातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करू शकता आणि सकारात्मक सवयींचा भक्कम पाया तयार करून येथे आणि आता आनंद मिळवा. सारांश: मग ते ध्यान, स्वकाळजी, विधी किंवा सकारात्मक आठवण्याद्वारे असो, तुमचा आनंद वाढवण्याचे आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याचे असंख्य मार्ग आहेत. उत्तर तुमच्याकडेच आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न: मला आनंद कुठे मिळेल? आनंद आपल्यातच सापडतो. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून आणि तुलना टाळून तुम्ही आनंद वाढवू शकता. जीवनात आनंद आणणाऱ्या विविध क्रियाकलापांमध्ये गुंतणे देखील आनंदात योगदान देऊ शकते. खरा आनंद कशामुळे मिळतो? खरा आनंद आतून येतो आणि तो बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसतो. एक अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगणे, सकारात्मक नातेसंबंध असणे, स्वतःची काळजी घेणे आणि सजगतेचा सराव करणे आणि कृतज्ञता अनुभवणे यातून समाधान आणि समाधानाची भावना निर्माण होते. आपण जीवनाचा आनंद कसा घेऊ शकतो? आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. नंबर 1, आज जगणे. नंबर 2, स्वतःची काळजी घेणे. नंबर 3, आपल्या आवडी आणि आवडींचे पालन करणे. नंबर 4, निसर्गात येणे. नंबर 5, सकारात्मक आठवणे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.